नमस्कार, मी साक्षी पांचाळ. न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा. वायनाडची पोटनिवडणूक जिंकल्यानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज संसद सदस्याची शपथ घेतली आहे. पोटनिवडणुकीत त्यांच्या विरुद्ध तेथील सत्ताधारी डाव्या आघाडीकडून भाजपने सत्येन मोकेरी तर भाजपकडून नव्या हरदास यांनी उमेदवारी देण्यात आली होती. या पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींनी तब्बल 6 लाखहून अधिक मतं घेत विजय मिळवलाय. ईव्हीएमवर करण्यात आलेल्या घोटाळ्याच्या आरोपाला छगन भुजबळ यांनी उत्तर दिलंय. ते म्हणाले की लोकसभेला ईव्हीएम बरोबर होते, आता त्याच्यातच गडबड आहे. आपल्या पराभवाचं खापर दुसऱ्यावर फोडण्याचा हा प्रकार आहे. ईव्हीएम निर्जीव वस्तू आहे, त्याच्यावर खापर फोडणं सोपं आहे. महायुतीला मिळालेल्या यशावर महाविकास आघाडीने ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली असून या विरोधात आम्ही जनतेचा आवाज बनून जन आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. बॅलेट पेपरवरील निवडणुकांसाठी सह्यांची मोहीम आम्ही राबवणार असून याबाबत आता काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वात जन आंदोलन सुरू करणार आहे. याबाबतची लवकरच रूपरेषा आम्ही जाहीर करू, असं देखील पटोले यांनी सांगितलं. आज प्रसार माध्यमांनी संजय राऊतांना ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का असा प्रश्न विचारला असता राऊतांनी क्षणाचाही विलंब न करता अजिबात नाही असं उत्तर दिलंय. ते बोलताना म्हणाले की निकाल आत्ताच लागलेत, निकालासंदर्भात अभ्यास, चिंतन, मंथन याबद्दल आम्ही करूच. तिन्ही पक्षांना धक्का बसलाय, कारण आत्ता देखील शोध सुरूच आहे. या कारणांची दिशा ईव्हीएम कडे आणि पैसे वापरलेत या दिशेने जातीये. काही कार्यकर्त्यांची भूमिका असते की स्वतंत्र लढायला पाहिजे होते, पराभव झाल्यानंतर असं आम्हाला हे वाटतंय. मात्र मुंबईसह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, त्या संदर्भात निर्णय घ्यायचा आहे, असं देखील संजय राऊत म्हणाले. मराठा समाजाला मुख्यमंत्री पद न दिल्यास होणाऱ्या नाराजीचे समीकरण जाणून घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप नेते विनोद तावडे यांच्याकडून अहवाल मागवत असल्याची माहिती मिळते. त्यामुळे राज्यात भाजपने मराठा समाजाला नाराज केल्यास संभाव्य राजकीय परिणामांचा विचार करू. यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डच्चू दिला जाणार का याची चर्चा सर्वत्रच सुरू आहे. दरम्यान या संदर्भात अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातं. महाराष्ट्र नवनिर्माणाची स्वप्ने पाहणाऱ्या मनसेला विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसलाय. 288 पैकी 128 जागा लढविल्या मनसेला एकही जागा जिंकता आली नाही. याच पार्श्वभूमीवर पराभवाचे आत्मचिंतन करण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज पुण्यात बैठक बोलवण्यात आली. पक्षाच्या कार्यालयात ही बैठक होण्याची शक्यता असून पुणे शहरातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील मनसेचे पराभूत उमेदवार आणि पक्षाचे पदाधिकारी हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. नांदेड मतदारसंघ जो भाजपने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता तो काँग्रेसने पुन्हा आपल्या नियंत्रणात घेतलाय. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांची दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवड झाली आहे. आज त्यांनी संसदेत आपल्या पदाची शपथविधी पूर्ण केली. रवींद्र चव्हाण यांच्या विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून नांदेडमधील मतदारांनी काँग्रेसवर पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. रेल्वे विभागाकडून महाराष्ट्रासाठी एक गुड न्यूज देण्यात आली आहे. केंद्र सरकारने 3 रेल्वे मार्गासाठी मंजुरी दिली आहे. यापैकी महाराष्ट्रातल्या 2 मार्गांचा समावेश आहे. याचा फायदा थेट शेतकऱ्यांना देखील होणार आहे. या प्रकल्पामध्ये जळगाव मनमाड 4था रेल्वे 160 किलोमीटर तर भुसावळ ते खंडवा 3रा आणि 4था रेल्वे मार्ग 131 किलोमीटर आणि प्रयागराज ते माणिकपूर असा 3रा रेल्वे मार्ग 84 किलोमीटरचा असणार आहे. रेल्वेचे व्यवस्थापक धर्मेंद्र मीना यांनी भुसावळ येथे प्रसार माध्यमांना ही नुकतीच माहिती दिली आहे. वेस्ट इंडिजचा महिला संघ भारत दौऱ्यावर येणार आहे, जिथे भारतीय महिला संघाविरुद्ध 3 एकदिवसीय आणि 3 T20 सामन्यांची मालिका खेळायची. डिसेंबरमध्ये हा दौरा होणार असून आता यासाठी वेस्ट इंडिजच्या महिला संघाची घोषणा करण्यात आली. यासाठी हेली मॅथ्यूजकडे कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शामिन कॅम्बलला उपकर्णधार पद देण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून विकी कौशल याचा छावा सिनेमाची प्रचंड चर्चा सुरू होती. हा सिनेमा छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित असल्याने प्रेक्षकांना देखील या सिनेमा संदर्भात मोठी उत्सुकता लागली होती. येत्या 6 डिसेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार होता, पण पुष्पा 2 सिनेमाशी टक्कर टाळण्यासाठी निर्मात्यांनी सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. आता सिनेमाची नवीन रिलीज डेट समोर आली असून हा सिनेमा आता फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या बातमीसह वेळ झाली टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत राहा